डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे, सत्तेमध्ये आहे. आणि तिसऱ्यांदा मी नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री आहे. अजितदादांशी माझे फार जवळचे संबंध होते. अजितदादा स्पष्ट वक्ते होते. एखादं काम होत नसेल तर ते नाही म्हणून सांगणारे अजितदादा होते आणि होणारी कामं ते करत होते. आज सुनेत्रा पवार यांच्यावरती निवडणूक लढण्याची पाळी आली आणि आज त्या या मैदानामध्ये उभे आहेत अजितदादांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी. सुनेत्रा पवार जी आहेत, पार्थ आहे, यश आहे आणि आम्ही सर्वजण आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे, RPI आहे. आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. सुनेत्रा ताई आणि रिपब्लिकन पक्षाच्या तमाम लोकांना माझं आव्हान आहे, यावेळेला प्रचंड मताने सुनेत्रा दिदींना आपल्याला निवडून द्यायचं आहे. बाबासाहेबांचा पक्ष जो आहे, ज्या काँग्रेस पक्षाने अत्यंत चुकीच्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधींनी सांगायला हवं होतं या ठिकाणच्या काँग्रेस पक्षाला, पण त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी उमेदवार उभा केला. त्यामुळे ठीक आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आम्हाला अधिकार आहे, त्यांना अधिकार जरी असलाही तरी अशा वेळेला दुसरे उमेदवार उभे व्हायला नको होते. पण ठीक आहे, माझा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा पक्ष, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानणारा पक्ष, या पक्षाचा सुनेत्रा ताई आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. RPIच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना कामाला लागायचं आहे आणि सुनेत्रा ताईंना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. एवढंच या प्रसंगी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.